नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पुणे DCC बँक भरतीविषयी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारले जात होते, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे। तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, काही दिवस पूर्वी जर विचार केला तर पुणे DCC बँक भरतीमध्ये नवीन 1000 ते 1100 जागांसाठी आपल्याला नवीन पदभरती सुरू होणार असल्याचं अपडेट मिळालं होतं आणि तो निर्णय देखील झाला होता। त्यामध्ये काय महत्त्वाचे बदल झालेले आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा, पुणे DCC बँक भरतीची जर म्हटलं तर मागील जी पदभरती झाली होती ती 2017-18 ला झाली होती। ती व्यवस्थित पार पडली। ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांना तिथे जॉइनिंग देखील भेटली। परंतु जर विचार केला तर पुन्हा एकदा नव्याने भरती आली होती 7/8/2021 रोजी। 2021 ला पुन्हा पदभरती आली होती। टोटल जर म्हटलं तर 356 जागांसाठी ही पदभरती होती मित्रांनो। आता या पदभरतीचं जर म्हटलं तर ही पदभरती पूर्ण पार पडली नव्हती मित्रांनो। ऑनलाईन अर्ज मागून घेण्यात आले, त्यानंतर काही जर म्हटलं तर वेगवेगळे जर म्हटलं तर प्रॉब्लेम आले होते मित्रांनो। त्यामुळे ही पदभरती तेव्हा स्थगित करण्यात आली होती। त्यानंतर 2025 ला आता जर विचार केला तर नव्याने डायरेक्टली असा विचार करण्यात आला होता किंवा असा निर्णय घेण्यात आला होता की टोटल जे मागची पदं होती मित्रांनो 350च्या आसपास आणि आता नवीन जी पदं निर्माण झालेली आहेत ते एकत्रित जर विचार केला तर सर्व पदांसाठी म्हणजे 1000 ते 1100 जागांसाठी नवीन पदभरती 2025 ला राबवण्यात येईल। ठीक आहे, आणि असा निर्णय देखील किंवा अपडेट देखील आपल्याकडे भेटलं होतं। त्या अपडेट वरती देखील आपण व्हिडिओ बनवला होता। त्यानंतर अजून एक नवीन अपडेट आलं की आता 2021 ला जेव्हा पदभरती आली होती जवळपास जर म्हटलं तर 356 जागांसाठी याचे फक्त अर्ज मागून घेण्यात आले होते। ठीक आहे, आता ही जी पदभरती होती मित्रांनो तेव्हा जर म्हटलं तर 21 ते 38 आपल्याला वयाची अट इथं ठेवण्यात आली होती। आता जर म्हटलं तर तेव्हा ज्या पण विद्यार्थ्यांनी इथं फॉर्म भरला होता त्यांचं वय जर पूर्ण होऊन गेलं असेल, आता ते या वयाच्या याच्यामध्ये येत नाही। त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घेतला मित्रांनो, आता 356 जागांसाठी ज्या पण उमेदवारांनी तेव्हा अर्ज भरला होता त्यांची पदभरती लवकरात लवकर 1 ते 2 महिन्यामध्ये पार पडून घ्यायची आणि त्यानंतर बाकीचे जे पद उरत आहेत मित्रांनो आपल्याला जवळपास जर विचार केला तर 700 ते 750 पद आपल्याला उरलेली बघण्यासाठी भेटत आहे। त्या पदांसाठी याच वर्षी नवीन पदभरती होणार असल्याचं अशा प्रकारचं अपडेट आपल्याकडे आलेलं आहे। परंतु त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 356 जागांसाठी जेव्हा 2021 मध्ये पदभरती झाली होती मित्रांनो, ठीक आहे, फक्त फॉर्म भरून घेतले होते तर त्यांची परीक्षा झाली नाही, मुलाखत झाली नाही, सिलेक्शन प्रोसेस झाली नाही। तर ही जी प्रक्रिया आहे सर्वप्रथम इथं पूर्ण करून घेण्यात येणार आहे मित्रांनो। तर त्यासाठी ही ऑफिशियल वेबसाईट दिलेली मित्रांनो, या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय। इथे सर्व सूचना वगैरे दिलेल्या आहेत। इथं आपल्याला क्लोज वरती क्लिक करायचं आहे। आता ज्या पण उमेदवारांनी तेव्हा अर्ज भरला असेल आता त्यांच्यासाठी जर म्हटलं तर उद्यापासून आज 18 तारीख आहे, उद्या 19 तारखेपासून त्यांचं प्रवेशपत्र देखील डाउनलोड व्हायला सुरुवात होणार आहे। प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे ईमेल आयडी आणि त्यासोबत तुमचा युजर आयडी पासवर्ड इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो। त्या संदर्भात जर म्हटलं तर बघा इथे माहिती दिलेली मित्रांनो, तुमचा जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला मिळवण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची माहिती टाकून तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड इथे मिळवू शकता। त्यासोबत ज्यांनी पण आधी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी इथे सूचना दिलेली आहेत। आता आपण पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन जी पदभरती येणार आहे ती केव्हापर्यंत होऊ शकते, कोण कोण अर्ज भरू शकतात याच्याविषयी देखील माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने सर्व काही मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। सर्वप्रथम आता जर विचार केला तर येत्या 15 ते 20 दिवसामध्ये मागील 2021 ला ज्या पण उमेदवारांनी इथं अर्ज भरला होता त्यांच्यासाठी अगदी कॉम्पिटिशन कमी असणार आहे मित्रांनो। जवळपास जर म्हटलं तर 7 ते 8,000च्या आसपास इथं अर्ज आलेले असतील तेव्हा, आणि त्यातील जरी विचार केला तर आता जर विचार केला तर या वर्षी 2025 म्हणजे 4 वर्षांचा गॅप येत आहे मित्रांनो। आणि तेव्हा जर विचार केला तर काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल, काही विद्यार्थ्यांचं लक्षात नसेल, अभ्यास त्यांचा झालेला नसेल, म्हणजेच मेरिट खूपच कमी लागणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर 2021 ला जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुमच्या हेतूने अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी म्हणायला हरकत नाही मित्रांनो। तुमच्यासाठी जर म्हटलं तर खूपच कमी आपल्याला मेरिट लागलेलं बघण्यासाठी भेटणार आहे या पदभरतीमध्ये, आणि त्यानंतर पुन्हा नव्याने पदभरती सुरू होणार आहे। त्याचा कालावधी काय असेल त्याविषयी देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर ज्या पण विद्यार्थ्यांचे पेपर आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल माहिती तुम्हाला 2 मिनिटांमध्ये देऊन घेतो, त्यानंतर पुढील माहिती आपण बघणार आहोत।
तर बघा मित्रांनो, डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो मित्रांनो, खूपच कमी किमतीमध्ये. यामध्ये लेटेस्ट झालेला सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. जसं की आताच जानेवारी 2025 मध्ये अहमदनगर डीसीसी बँक भरतीचे पेपर झाले. तर यामध्ये सर्व शिफ्टचे टोटल 20 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतील. सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांचे डीसीसी बँक भरतीचे लेटेस्ट आता 2024-25 मध्ये पेपर झाले. ते सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतील. टोटल जर म्हटलं तर 75 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर यामध्ये तुम्हाला उत्तरासहित उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्याच सोबत विषयानुसार नोट्स देखील प्रत्येक विषयाच्या 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट टॉपिक नुसार तुम्हाला नोट्स भेटतील. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, आयएमपी, जीके, चालू घडामोडीचा देखील समावेश असणार आहे. संगणकाचे आयएमपी प्रश्न भेटतील. बँकिंग सहकारचे आपल्याला आयएमपी प्रश्न भेटतील. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयाचे देखील तुम्हाला आयएमपी काय प्रश्न उत्तर तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. म्हणजेच 75 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि त्याच सोबत आपल्याला या 7 ते 8 विषयांच्या नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो. आपल्याला हे सर्व स्टडी मटेरियल 229 मध्ये भेटणार आहे मित्रांनो. जर पाहिजे असेल तर तुम्हाला हा 9139643199 हा नंबर जो दिसत आहे या नंबरवरती पेमेंट करायचं आहे. फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला 10 ते 12 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये भेटून जाईल मित्रांनो व्हॉट्सअपवरती. ठीक आहे. यामध्ये 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि 7 ते 8 विषयांच्या नोट्सचा समावेश आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या सेपरेट नोट्स तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका मित्रांनो. इथे जर म्हटलं तर लवकरच ही पदभरती पार पडल्यानंतर लगेच नव्याने आपल्याला पुणे जिल्हा बँकेमध्ये म्हणजेच पुणे डीसीसी बँक भरतीमध्ये पूर्ण आपल्याला 700 800 जागांसाठी आपल्याला नवीन पदभरतीला सुरुवात झालेली बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. परंतु आता आगामी ज्यांनी पण 2021 ला फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी लेटेस्ट झालेले क्वेश्चन पेपर खूपच महत्त्वाचे असणार आहे. अभ्यासक्रमानुसार हे सर्व स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देतोय. तर त्यांनी सर्वप्रथम लाभ घ्या आणि ज्यांना आतापासूनच पुढे आता जी पद भरती होणार आहे मित्रांनो त्याची तयारी करायची असेल पुणे जिल्हा बँकेची तर त्याच्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे. तर चला आता पुढील आपले जेवढे पण मनातील प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपण चर्चा करत आहोत मित्रांनो. तर बघा आता यामध्ये सर्वप्रथम आताची जी पद भरती होणार आहे मित्रांनो, आता जे पेपर होणार आहेत 2021 च्या पद भरतीचे तर त्या पद भरतीविषयी आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर आता 2025 मध्ये जी पद भरती होणार आहे त्याची काय अपडेट आहे, त्याचं काय महत्त्वाची माहिती आहे तर त्याबद्दल थोडीशी पुढे आपण व्हिडिओमध्ये माहिती बघत आहोत. ठीक आहे. तर 2021 च्या पद भरतीविषयी माहिती जाणून घेऊयात. तर त्याच्यानुसार जर विचार केला तर बघा टोटल जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख वगैरे सर्व माहिती दिली होती. टोटल 356 जागा होत्या. वयाची अट वगैरे दिली होती, वेतन श्रेणी वगैरे दिली होती आणि त्याच सोबत आपल्याला इथं जर म्हटलं तर आपल्याला अभ्यासक्रम दिला होता. यामध्ये 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. यामध्ये बँकिंग सहकार 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 20 गुणांसाठी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था 10 गुणांसाठी, मराठी आपल्याला भाषेवरती प्रश्न विचारले जातील 10 गुणांसाठी आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान 10 विषयावर 10 प्रश्न विचारले जातील 10 गुणांसाठी आणि बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न 10 गुणांसाठी. टोटल 90 प्रश्न 90 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातील. हा तुमचा अभ्यासक्रम दिलाय. त्याच्यानुसार सर्व विषयांच्या नोट्स देखील आपण उपलब्ध करून देत आहोत आणि त्यानंतर आपल्याला ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील त्यांना एकाच 3 या प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. जर 300 जागा पकडल्या तर 900 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. याच्यामध्ये तुम्हाला 10 गुण मुलाखतीसाठी असतात आणि 90 गुण आपल्याला लेखी परीक्षेला असतात. लेखी परीक्षा तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची असते. तिथं जास्त मार्क मिळाले तर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर मुलाखत प्लस लेखी परीक्षा दोन्हीचे गुण एकत्रित करून ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील त्यांचं सिलेक्शन केलं जाईल मित्रांनो. आता बघा मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांना मागे जो अर्ज भरलाय त्याच्यासाठी काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर इथे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. एक ईमेल आयडी दिलेला आहे तर याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता, कॉल करू शकता किंवा ईमेलच्या माध्यमाने तुम्ही त्यांना तुमचं प्रश्न उत्तर विचारू शकता. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर खाली शैक्षणिक अर्थ वगैरे दिली होती आणि बाकी जर म्हटलं तर बाकीची इतर माहिती दिलेली आहे. तर बघा आता या पद भरतीचा जर विचार केला तर उद्या नाहीतर परवापासून ऍडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे मित्रांनो. तर बघा ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड इथं असणं गरजेचं असणार आहे. तर त्याच्यासाठी इथं आपल्याला लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो. आता सध्याला याच्यावरती क्लिक केलं तर कमिंग सून येते. उद्या किंवा परवा ही लिंक अपडेट केली जाईल मित्रांनो. त्यानंतर तुम्ही तुमची माहिती टाकून तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड इथे मिळवू शकता. परंतु त्या अगोदर आपल्याला काय महत्त्वाच्या सूचनांची पेज तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वप्रथम या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, ओपन करा. त्यानंतर इथं सूचना दिलेल्या आहेत. या सूचना दोन्ही मी इथं ऑलरेडी ओपन करून घेतलेल्या आहेत. या सूचना व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो. या मागील पदभरतीच्या सूचना आहेत मित्रांनो. ज्यांनी पण 2021 ला अर्ज भरला तर त्यांच्याविषयी इथं महत्त्वाची माहिती दिली. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि 4 दिली मित्रांनो. त्याच्यामध्ये काय
महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या वाचून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानुसार तुम्ही ह्या सूचना वाचल्यानंतर तुमचे पेपर कधी होणार आहे बाकीचे सर्व अपडेट आपल्याला या वेबसाईटवरती भेटून जातील. तसं आपल्याला एकदा ॲडमिट कार्ड उपलब्ध झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाईल. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. ठीक आहे. तर हे झालं 2021च्या पदभरतीविषयी माहिती. स्पष्टपणे जर म्हटलं तर आता येत्या आपल्याला 15 ते 20 दिवसामध्ये या पदभरतीचे 2021चे पेपर होतील. त्यानंतर निकाल लागेल, निकाल लागल्यानंतर मुलाखत होईल, मुलाखत झाल्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट लावली जाईल. परंतु फक्त 365 जागा सॉरी आपल्याला इथे जेवढ्या जागा दिलेल्या आहेत बघा 356 की कितीतरी जागा होत्या. एकदा पुन्हा कन्फर्म करून घेऊया. बघा 356 जागा आहेत मित्रांनो. एवढ्याच जागा भरल्या जातील. परंतु पुणे डीसीसी बँक भरतीमध्ये जर विचार केला तर टोटल 1000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. तर जवळपास 700 ते 800 जागा उरत आहे. त्यांच्यासाठी लगेच नव्याने पदभरतीला सुरुवात होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली की पुन्हा लगेच नव्याने पदभरतीला सुरुवात होत आहे मित्रांनो आणि याच वर्षी ती देखील पदभरती पूर्ण करण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्ही पुणे डीसीसी बँक भरतीची व्यवस्थित तयारी चालू ठेवू शकता मित्रांनो. आता ज्या पण विद्यार्थ्यांना लेटेस्ट आता ह्या जे पेपर होतील याच्या क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तेही आपल्या नोट्समध्ये तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिले जातील. जर तुम्ही आत्ताचा नोट्स घेतल्या अभ्यासाला सुरुवात केला आणि त्यानंतर तुम्हाला या बँकेच्या आता जे पेपर होतील त्याचे क्वेश्चन पेपर झाल्यानंतर पाहिजे असतील तर त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. त्याच्यावरती तेही क्वेश्चन पेपर हे पेपर झाल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जातील. जर तुम्ही नोट्सचा लाभ घेतला नसेल तर नक्कीच नोट्सचा लाभ घ्या. सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला तिथं आपण उपलब्ध करून देतोय. सांगितल्याप्रमाणे एवढा क्वेश्चन पेपर 75 पेक्षा जास्त आणि आता लेटेस्ट झालेले तेही क्वेश्चन पेपर यामध्येच तुम्हाला भेटतील याच किमतीमध्ये. ठीक आहे. आणि या बाकी विषयांच्या नोट्स पाहिजे असतील तर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला भेटून जातील. आणि आता पुढील पदभरतीचा जर विचार केला तर येत्या ही पदभरती पार पडल्यानंतर लगेच आपल्याला नवीन पदभरतीला सुरुवात झालेली बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. आणि मागील जर म्हटलं तर ज्यांनी पण 2021ला फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी खूपच म्हणजे खूपच कमी कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो. कारण आता जर म्हटलं तर लेटेस्ट कोणताच अभ्यास इथे झालेला नसेल, खूपच कमी मेरिट लागणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही लेटेस्ट झालेल्या क्वेश्चन पेपरला अनुसरून अभ्यास करा. कसे गणित विचारले जातात, बुद्धिमत्ताला कसे प्रश्न विचारले जातात, त्याचसोबत आपल्याला बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात हे सर्व समजून घेण्यासाठी 75 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आपल्याला उपलब्ध करून देतोय. त्यातून बहुतेक प्रश्न रिपीट होण्याची दाट शक्यता असणार आहे. आता यामध्ये कोणकोणते प्रश्न इथं रिपीट होण्याची शक्यता असते मित्रांनो हे देखील तुम्हाला सांगून देतो. तर अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो. याच्यानंतर जर विचार केला तर बँकिंग सहकारचे खूप जास्त प्रश्न रिपीट होत असतात मित्रांनो. याच्यामध्ये सामान्य ज्ञानचे प्रश्न रिपीट होत असतात. त्यानंतर बँकिंग सहकार झाल्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील खूप जास्त प्रश्न रिपीट होत असतात. आणि संगणकाचे जवळपास इथं 30 ते 40 प्रश्न 30 ते 40% जे प्रश्न आहेत मित्रांनो ते रिपीट होत असतात मित्रांनो. म्हणजे 10 पैकी जर म्हटलं तर आरामशीर मागील क्वेश्चन पेपर मधून तुम्हाला 3 ते 4 प्रश्न इथं विचारले जातील असा माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्ही मागील क्वेश्चन पेपर व्यवस्थित चाला आणि बाकी जर म्हटलं तर टॉपिक नुसार इथं अभ्यासाला सुरुवात करा. तुमच्यासाठी इथं खूपच चांगली सुवर्ण संधी असणार आहे मित्रांनो. ज्यांनी पण 2021ला अर्ज केलेला असेल त्याच्यासाठी खूप कमी कॉम्पिटिशन इथं आता सध्याला असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर या पदभरतीविषयी सर्व अपडेट तुम्हाला इथं देऊन घेतलं मित्रांनो. आता याही वर्षी इथं पदभरती होणार आहे मित्रांनो. परंतु सर्वप्रथम 2021चे जे पेपर झाले नाही त्यांची पदभरती होईल. त्यानंतर मुलाखत होईल, सिलेक्शन प्रोसेस होईल. सिलेक्शन झाल्यानंतर त्यांची जॉईनिंग देखील केली जाऊ शकते आणि ही सर्व प्रक्रिया आटोपल्यानंतर लगेच आपल्याला याच वर्षी नवीन पदभरती जे बाकीचे पद आहेत ते देखील भरले जाणार आहेत. त्यांना सुरुवात झालेली बघण्यासाठी भेटून जाणार आहे मित्रांनो. कारण ऑलरेडी जर म्हटलं तर 2021ची पदभरती मित्रांनो मध्ये 4 वर्षाचा गॅप आहे. त्यामुळे ही पदभरती जी बाकीच्या पदांची आहे ती याच वर्षी भरली जाणार आहे मित्रांनो. परंतु आता जे पेपर होतील ते फक्त मागील पदांसाठी होतील. याच्यामध्ये नवीन पदाचा कोणत्या प्रकारचा समावेश केला जाणार नाही मित्रांनो. फक्त 356 पद आहेत तेवढेच भरले जाणार आहेत आणि नवीन बाकीचे जे पद आहेत त्यांच्यासाठी नव्याने पदभरतीला लगेच सुरुवात होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. भरपूर मोठी पदभरती होणार आहे मित्रांनो पुणे डीसीसी बँक भरतीमध्ये. तर तुम्ही व्यवस्थित या पदभरतीची तयारी सुरू ठेवू शकता मित्रांनो. ठीक आहे. बाकी जे पण अपडेट असेल ते आपल्याला या चॅनलवरती भेटून जाईल. त्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर थोडक्यात आता थोडासा व्हिडिओ ऑलरेडी लॉंग झालेला आहे. बाकी माहिती तुम्हाला समजून आलेली असेल. जर तुम्हाला डीसीसी बँक भरतीविषयी जी माहिती पाहिजे असेल तर
मागची जी नोटिफिकेशन आहे, जाहिरात आहे, त्याच्यानुसार आपण थोडक्यात या जाहिरातीबद्दल माहिती जाणून घेऊया मित्रांनो. शैक्षणिक पात्रता, वयाची अट काय लागते, बाकीची इतर माहिती. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन पेपर होत असतात मित्रांनो. यामध्ये वयाची अट 21 ते 38 असते मित्रांनो. त्याच्यासोबत जर म्हटलं तर मागे जर म्हटलं तर आपल्याला शैक्षणिक पात्रता, तर कोणती पदवी आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. 50% आपण उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं असणार आहे. याच्यामध्ये MSCIT, CCC झालं असेल तरी चालेल मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला वेतन श्रेणी जवळपास स्टार्टिंग पेमेंट इथं 22,000 म्हटलेलं मित्रांनो. आणि याच्यानुसार आता बदलाव होऊन जर म्हटलं तर स्टार्टिंग पेमेंट 25 ते 26,000च्या दरम्यानमध्ये तुम्हाला इथं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यासोबत इतर भत्त्यांचा देखील समावेश असणार आहे. ऑनलाईन तुमच्याकडून अर्ज मागून घेतले जातात. 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. याच्यामध्ये तुम्हाला हा अभ्यासक्रम असतो मित्रांनो. याच्यानुसार प्रश्न विचारले जातात. ज्यांना पण 90 गुणांपैकी जास्त गुण मिळतात, यांचं जर म्हटलं तर एकाच 3 या रेशोमध्ये सिलेक्शन केलं जातं. त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. मुलाखत ही 10 गुणांची असते. 10 गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील, त्यांचे मुलाखतीचे आणि लेखी परीक्षेचे गुण एकत्रित केले जातात. मग 100 गुणांपैकी टोटल ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतात, त्यांचं इथं फायनल सिलेक्शन केलं जातं मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं इथं मुलाखत आणि लेखी परीक्षेचं स्वरूप असतं. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर मुलाखतीचे जे 10 गुण असतात, त्याच्यापैकी 5 जे गुण आहेत मित्रांनो, ते डॉक्युमेंटवरती डॉक्युमेंटसाठी तुम्हाला इथे दिले जातात. जसे की शाखेची पदवीधर, त्याच्यासाठी 1 गुण दिला जातो. याच्यामध्ये विशेष पदवी, यापैकी तुमची पदवी असेल तर त्याच्यासाठी 1 गुण दिला जातो. त्याच्यासोबत हे तुमचं झालं असेल त्यासाठी 1 एक्स्ट्रा गुण. त्यासोबत हे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अजून 1 गुण. त्याच्यासोबत तुमची टायपिंग झाली असेल किंवा स्टेनोग्राफर असेल तर अजून 1 गुण. या स्वरूपामध्ये 5 गुण असतात आणि फक्त 5 गुण ही तुमची जी तोंडी मुलाखत असते. तुम्ही कसे गेलेला आहात, तुमचा ड्रेस कसा आहे, ठीक आहे. राहणं, वागणं, बोलणं हे कसं आहे, तुमचे जर म्हटलं तर कम्युनिकेशन स्किल कसं आहे, ठीक आहे. तर याच्यावरती तुम्हाला 5 गुण ते दिले जातात. म्हणजे टोटल 10 गुण. 5 गुण आपल्याला इथं डॉक्युमेंटसाठी आणि 5 गुण हे आपल्याला आपल्या व्यवहारासाठी किंवा आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरती किंवा कम्युनिकेशन स्किल जे आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं दिले जातात मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 90 आणि 10 गुणांवरती जर म्हटलं तर 100 गुणांपैकी तुमचं इथे सिलेक्शन केलं जातं. ही बाकीची माहिती इथं दिलेली आहे. बाकीचं जर म्हटलं तर आपल्याला इथं जर म्हटलं तर आपल्याला जे सध्याला 1 वर्षाचा जो कालावधी असतो तो ट्रेनिंग पिरियड असतो मित्रांनो. तेव्हा जर म्हटलं तर 13,500 तुम्हाला मानधन दिलं जातं मित्रांनो. आणि हा पूर्ण झाल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे ते 25 ते 26,000 पासून इथं स्टार्ट होत असतं. तेव्हा देखील इथे जर म्हटलं तर ऑनलाईन जी परीक्षा आहे, परीक्षा शुल्क फी ती 885 होती आणि आता जरी विचार केला तर 700 ते 800 रुपयामध्ये तुमचं परीक्षा शुल्क इथे ठेवलं जातं मित्रांनो. ठीक आहे. तर पुढे बघा, बाकी जर म्हटलं तर ऑनलाईन परीक्षा फॉर्म आहे तो कसा भरायचा याच्याबद्दल माहिती दिली होती. तर ही मागील माहिती आहे, मागील PDF नुसार. याचे काय आपल्याला जास्त घेणं देणं नाहीये मित्रांनो. पुढील जी पदभरती असेल त्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षा शुल्क आणि परीक्षा जी पण होते त्याची जी प्रक्रिया आहे, भरती प्रक्रिया, याच्यामध्ये मुलाखत आणि लेखी परीक्षा, तर ही जी सिलेक्शन प्रोसेस आहे ही सारखीच असणार आहे. याच्यामध्ये काही जास्त बदलाव नसणार आहे मित्रांनो. ठीक आहे. या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल ते तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाईल. ज्यांनी पण मागं फॉर्म भरला होता 2021ला, त्यांच्यासाठी यावर्षी खूपच जास्त चांगली संधी असणार आहे मित्रांनो. त्या हेतूने तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. जवळपास एका पदासाठी फक्त तुम्हाला 10 ते 15 विद्यार्थ्यांचं, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार 10 ते 15 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो. म्हणजे खूपच कमी आपल्याला कॉम्पिटिशन असणार आहे. मेरिट जर म्हटलं तर माझ्या अंदाजानुसार ज्या पण विद्यार्थ्यांना 90 पैकी 50 जरी गुण मिळाले, 50-55, तरी त्यांचं सिलेक्शन इथं होऊन जाण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. मागील क्वेश्चन पेपरचा सहारा घ्या. बाकी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करायची बेल येते ती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला, भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.